नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 27 क्लास 6 मॅथ्स यामधील क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत। यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 1 to 3 यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। बघा, आता क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत। सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे y - 5 = 1। या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। आता या ठिकाणी y - 5 दिलेले आहे। जर या ठिकाणी मायनसची साइन आलेली असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला ऍडिशन करावी लागणार आहे। देअरफॉर या प्रकारे लिहिणार, देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड। बघा, आता या ठिकाणी आपण 5 हा नंबरच ऍड का केला, तर या ठिकाणी y -5 लिहिलेले होते, -5 होते म्हणून दोन्ही साइडला आपण 5 हा नंबर ऍड केला। बघा, आता 5 ऍड कसा करायचा। देअरफॉर हा जो y -5 दिलेला आहे तो जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला। काय ऍड करायचं आहे 5 म्हणून +5 केलं, इक्वल टू हा जो 1 नंबर आहे हा जसाचा तसा लिहून घेतला। यामध्ये सुद्धा आपण 5 हा नंबर ऍड केला। बघा, पुन्हा सांगते, आपल्याला या ठिकाणी -5 हा नंबर दिलेला आहे, y -5 आहे। या ठिकाणी 5 च्या आधी निगेटिव्ह साइन होती म्हणून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला 5 हा नंबर ऍड करावा लागणार आहे। म्हणून लिहिलं देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड। बघा, आता ऍड कसा करायचा, तर y -5 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये आपण 5 नंबर ऍड केला, +5 लिहिलं, इक्वल टू 1 हा नंबर जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, +5 केलं, म्हणजे यामध्ये सुद्धा 5 हा नंबर ऍड केला। बघा, आता यानंतरची स्टेप, y -5 +5 जर केले तर 0 मिळतात। -5 +5 जर केले तर या ठिकाणी 0 नंबर मिळतो, म्हणून या ठिकाणी आपण 0 लिहिणार नाही। नंतर लिहिणार आपण इक्वल टू आणि 1 + 5 या दोन्ही संख्यांची जर ऍडिशन केली तर मिळाला 6। म्हणजे या ठिकाणी आपण हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली, दॅट इज y = 6। दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत, 8 = t + 5। बघा, आता या ठिकाणी हे इक्वेशन सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे, म्हणून या इक्वेशनला आपण या प्रकारे लिहून घेऊ, t + 5 = 8। ही बाजू या बाजूला लिहून घेतली आणि 8 उजव्या बाजूला लिहून घेतलं। आता बघा, या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे। या ठिकाणी t + 5 दिलेला आहे, +5 म्हणजे पॉझिटिव्ह 5 आहे, म्हणून जेव्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे तेव्हा जर पॉझिटिव्ह साइन आलेली असेल तर आपल्याला त्याच्या अपोजिट क्रिया करावी लागते, म्हणजे सबट्रॅक्शन। ऍडिशनची अपोजिट क्रिया आहे सबट्रॅक्शन, म्हणून लिहिणार आपण देअरफॉर सबट्रॅक्ट, किती नंबर सबट्रॅक्ट करणार, 5 हा ऍड होता म्हणून सबट्रॅक्ट 5 फ्रॉम बोथ साइड। दोन्ही बाजूला आपण 5 हा नंबर सबट्रॅक्ट करणार आहोत। देअरफॉर बघा, आता कसं सबट्रॅक्ट करायचं, तर t + 5 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, -5 सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणून -5 लिहिलं, इक्वल टू 8 नंबर लिहून घेतला आणि -5। म्हणजे या ठिकाणी सुद्धा -5 केले, या ठिकाणी सुद्धा -5 केले, दोन्ही बाजूतून आपण 5 हा नंबर सबट्रॅक्ट केला। पुढची स्टेप बघणार आहोत, t + 5 - जर 5 केले तर 0, 5 - 5 जर केले तर काय मिळतो आहे 0, म्हणजे फक्त या बाजूला डाव्या बाजूला शिल्लक राहिला t, कारण 5 - 5 जर केलं तर 0, 0 आपण लिहत नाही, फक्त शिल्लक राहिला t। नंतर 8 - 5 केले तर 3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला t = 3 हे आन्सर मिळालं। म्हणजे या ठिकाणी हे इक्वेशन आपण सॉल्व केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं, ते म्हणजे t = 3। थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे, 4x = 52। हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे, हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। सुरुवातीला या ठिकाणी 4x दिलेला आहे, 4x म्हणजेच काय, तर 4 × x आहे, म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे। म्हणून आपल्याला जेव्हा हे इक्वेशन सॉल्व करावं लागणार आहे तेव्हा मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट क्रिया करावी लागणार आहे।
या ठिकाणी 4 हा नंबर x सोबत मल्टिप्लाय आहे, म्हणून इक्वेशन सॉल्व्ह करते वेळी आपल्याला दोन्ही बाजूला 4 ने डिव्हाइड करावं लागणार आहे. देअरफॉर या प्रकारे लिहिणार, देअरफॉर डिव्हाइड बाय 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ने डिव्हाइड करणार. बघा या प्रकारे 4x/4 इक्वल टू 52/4. बघा दोन्ही साइडला आपण 4 या नंबरने डिव्हाइड केलं. जर 4 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 4 ची टर्म कॅन्सल होणार. या प्रकारे शिल्लक राहिला फक्त x इक्वल टू 52 ला आपल्याला 4 ने डिव्हाइड करायचं आहे. बघा या प्रकारे 52 ला 4 ने डिव्हाइड करणार आहोत. 4 1 जा 4 राहिला 1, पुढचा नंबर होता 2, 4 3 जा 12, 0 0 रिमाइंडर. आन्सर काय मिळालं? 13. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 13. आणि अशा प्रकारे हे इक्वेशन सुद्धा आपण सॉल्व्ह करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे ती म्हणजे 13. पुढचं एक्झाम्पल आहे 19 इक्वल टू m-4. बघा या प्रकारे आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. m-4 इक्वल टू 19. या प्रकारे हे इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी -4 नंबर दिलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर आलेला आहे, म्हणून मायनसच्या अपोजिट क्रिया कोणती तर ऍडिशन. सबट्रॅक्शनच्या अपोजिट क्रिया कोणती तर ती म्हणजे ऍडिशन. म्हणून या ठिकाणी 4 हा मायनस आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण 4 ऍड करणार आहोत, कारण या ठिकाणी सबट्रॅक्शनचे साइन आलेलं आहे, त्याच्या अपोजिट क्रिया असते ऍडिशनची. म्हणून या प्रकारे लिहिणार, देअरफॉर ऍडिंग 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ऍड करणार आहोत. देअरफॉर m-4 प्लस 4 इक्वल टू 19 प्लस 4. बघा m-4 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये 4 नंबर ऍड केला. त्याचप्रमाणे 19 नंबर जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये सुद्धा 4 ऍड केला. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. m आहे तो लिहून घेतला, -4 प्लस 4 जर आपण केले तर आपल्याला 0 आन्सर मिळतं, म्हणून फक्त या ठिकाणी शिल्लक राहिला m. m प्लस 0 म्हणजेच काय तर m इक्वल टू. आता या ठिकाणी 19 प्लस 4 यांची करायची आहे ऍडिशन. या ठिकाणी 19 प्लस 4 जर केले तर आन्सर मिळाला आपल्याला 23. म्हणजे या ठिकाणी आपण इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर मिळालं ते म्हणजे m इक्वल टू 23. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत p/4 इक्वल टू 9. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी 4 हा जो नंबर आहे हा p ला डिव्हाइड करतो आहे. p/4 आहे, म्हणजेच p ला 4 ने आपण डिव्हाइड केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी डिव्हाइडची क्रिया आलेली आहे. डिव्हाइडच्या अपोजिट क्रिया कोणती तर मल्टिप्लाय, म्हणून आपण दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. देअरफॉर जसा नंबर आहे p/4 तसाचा तसा लिहून घेतला, त्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने इक्वल टू 9 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने. बघा आता या ठिकाणी 4 4 कॅन्सल झाले, या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला p इक्वल टू 9 4 जा 36. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे आणि आपल्याला आन्सर मिळाला आहे ते म्हणजे p इक्वल टू 36. पुढचं एक्झाम्पल आहे x प्लस 10 इक्वल टू 5. बघा आता या ठिकाणी ऍडिशनची क्रिया आलेली आहे. या ठिकाणी क्रिया कोणती आलेली आहे? ऍडिशनची. ऍडिशनच्या अपोजिट क्रिया कोणती? सबट्रॅक्शनची. या ठिकाणी प्लस 10 आहे, म्हणून आपल्याला ऍडिशनच्या अपोजिट क्रिया असते सबट्रॅक्शन, म्हणून सबट्रॅक्ट करावं लागेल 10. देअरफॉर सबट्रॅक्टिंग 10 फ्रॉम बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 10 सबट्रॅक्ट करणार आहोत. बघा या प्रकारे x प्लस 10 जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, त्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे 10 इक्वल टू 5 नंबर लिहून घेतला, त्यातून सबट्रॅक्ट करायचा आहे 10. बघा आता या ठिकाणी x 10 मायनस जर 10 केले तर राहिला 0,
म्हणून 0 आपण लिहिणार नाही. या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला x इक्वल टू 5 मायनस 10. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 5 मायनस 10 करायचे आहे. 5 मधून आपण 10 हा नंबर मायनस करू शकत नाही, म्हणून 10 मधून 5 जर मायनस केले तर या ठिकाणी 5 शिल्लक राहिला. परंतु 10 या नंबरला निगेटिव्ह साईन होती, म्हणून या नंबरला सुद्धा निगेटिव्ह साईन आली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं x इक्वल टू -5. पुढचं एक्झाम्पल आहे m-5 इक्वल टू -12. या ठिकाणी मायनसची क्रिया आलेली आहे, निगेटिव्ह साईन आलेली आहे, सबट्रॅक्शनची क्रिया आलेली आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला ऍडिशन करणार आहोत. देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 5 नंबर ऍड करणार आहोत. देअरफॉर m-5 ही टर्म जशी होती तशीची तशी लिहिली, +5 केले इक्वल टू -12 + 5. बघा दोन्ही बाजूला 5 नंबर आपण ऍड केला. देअरफॉर m-5 + 5 जर केले तर राहिले 0. 0 आपण लिहिणार नाही. इक्वल टू या ठिकाणी -12 + 5 करायचे आहे. जर आपण या प्रकारे नंबर लाईनचा जर विचार केला तर बघा या ठिकाणी -12 नंबर आहे. ऍडिशन करताना नेहमी आपण उजवीकडे जातो. -12 होते, -11, -10, या ठिकाणी -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2 या प्रकारे. बघा आता या ठिकाणी -12 + 5 करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं -7. म्हणजे या ठिकाणी m-5 -12 हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळालं, दॅट इज m इक्वल टू -7. पुढचं एक्झाम्पल आहे p + 4 इक्वल टू -1. आता या ठिकाणी प्लस साईन आलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्हची क्रिया आलेली आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण सबट्रॅक्ट करणार आहोत 4. देअरफॉर सबट्रॅक्ट 4 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 4 सबट्रॅक्ट करणार आहोत. देअरफॉर p + 4 -4 इक्वल टू -1 -4. आता या ठिकाणी शिल्लक राहिला p, कारण +4 -4 जर केले तर राहिला 0, म्हणून फक्त या ठिकाणी p शिल्लक राहिला. इक्वल टू -1 -4 जर केले तर शिल्लक राहिले -5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळालं, ते म्हणजे p इक्वल टू -5. अशा प्रकारे या ठिकाणी p + 4 इक्वल टू -1 हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळालं, ते म्हणजे p इक्वल टू -5. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. राईट द गिव्हन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे हर्बा ओन्स सम शीप. आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट, ही स्टील हॅज 176 शीप. हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. बघा आता या ठिकाणी हे जे उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणाचा अर्थ काय ते प्रथमतः समजून घेऊया. या ठिकाणी सांगितलं आहे हर्बा ओन्स सम शीप. हर्बाकडे काही शीप होत्या, त्यापैकी आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम, त्यापैकी 34 शीप ज्या होत्या त्या त्याने मार्केटमध्ये सेल केल्या, विकून टाकल्या. ही स्टील हॅज 176 शीप. तरी सुद्धा त्याच्याकडे 176 शीप शिल्लक राहिल्या. तर हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट, तर सुरुवातीला हर्बाकडे किती शीप होत्या, असं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. आता या ठिकाणी हर्बाकडे किती शीप होत्या हे तर आपल्याला माहित नाही, म्हणून आपण या प्रकारे लिहिणार आहोत हर्बा हॅव एक्स शीप. म्हणजे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण असं मानून घेतलं की त्याच्याकडे एक्स शीप होत्या. मग त्या एक्स शीप पैकी त्याने 34 शीप मार्केटमध्ये विकून टाकल्या. विकून टाकल्या म्हणजे या जेवढ्या शीप होत्या त्यामधून 34 शीप ह्या कमी झाल्या, कारण त्याने विकून टाकल्या. एक्स शीप होत्या, त्यामधून 34 शीप त्याने विकून टाकल्या, तरी सुद्धा त्याच्याकडे 176 शीप शिल्लक राहिल्या.
म्हणजे इक्वल टू 176. बघा पुन्हा सांगते, हर्बा हॅव एक्स शीप म्हणजे हर्बाकडे टोटल एक्स शीप होत्या. त्यापैकी एक्स शीप पैकी त्याने 34 शीप मार्केटमध्ये विकून टाकल्या. विकल्या म्हणून या ठिकाणी आपण सबट्रॅक्ट केल्या. तरी सुद्धा किती शीप शिल्लक राहिल्या तर 176 म्हणून इक्वल टू 176. म्हणजे या ठिकाणी x मायनस 34 इक्वल टू 176 हे इक्वेशन तयार झालं. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता या ठिकाणी -34 आलेले आहे, निगेटिव्ह साईन आलेली आहे म्हणून दोन्ही बाजूला आपण 34 ऍड करणार आहोत. देअरफॉर ऍड 34 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 34 ऍड करणार आहोत. देअरफॉर x मायनस 34 प्लस 34 इक्वल टू 176 प्लस 34. आता या ठिकाणी -34 प्लस 34 आहे म्हणून हे कॅन्सल झाले. या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला x इक्वल टू दोन्ही नंबरचे आपण करणार आहोत ऍडिशन. 6 प्लस 4 10, 0 कॅरी 1, 7 प्लस 3 10, 10 प्लस 1 11, या ठिकाणी 1 कॅरी 1, 1 प्लस 1 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळाली ती म्हणजे 210. म्हणजे हर्बाकडे सुरुवातीला किती शीप होत्या तर 210. म्हणून या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर हर्बा हॅव 210 शीप ॲट फर्स्ट. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे 210 शीप होत्या. अशा प्रकारे या ठिकाणी हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. दुसरं उदाहरण बघणार आहोत. साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम ॲट होम अँड फिल्ड इट इन द बॉटल्स. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स, शी स्टील हॅज 12 फॉर हरसेल्फ. हाऊ मेनी बॉटल्स had she made in all? If she filled 250 gram of jam in each bottle, what was the total weight of the jam she made? बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते प्रथमतः आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम म्हणजे साक्षीने जॅम बनवलं ॲट होम. घरच्या घरी तिने जॅम बनवलं आणि तिने जे जॅम बनवलं तिने ते बॉटल्समध्ये भरून ठेवलं. नंतर पुढे दिलेला आहे आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स. म्हणजे तिने जे जॅम बनवलं होतं त्यापैकी तिने 7 बॉटल जॅम्स तिच्या मैत्रिणीला दिलं. तरी सुद्धा तिच्याकडे 12 बॉटल्स शिल्लक राहिल्या स्वतःसाठी. तर या ठिकाणी विचारलं आहे हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. तर तिने टोटल किती बॉटल्स जॅम बनवलं होतं. हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड विचारला आहे इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम इन ईच बॉटल. जर तिने प्रत्येक बॉटलमध्ये 250 ग्रॅम एवढं जॅम भरलेलं असेल तर व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ जॅम शी मेड. तर तिने किती वेटचं टोटल जॅम बनवलं होतं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन विचारले आहे. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे या ठिकाणी तिने टोटल किती बॉटल जॅम बनवला आणि सेकंड क्वेश्चन विचारला आहे त्या जॅमचं टोटल वेट किती. या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. सुरुवातीला तिने किती बॉटल जॅम बनवलं हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण या प्रकारे लिहिणार. देअरफॉर साक्षी प्रिपेअर्ड X बॉटल जॅम. म्हणजे तिने X बॉटल्स जॅम बनवलं. त्या X बॉटल जॅम पैकी तिने 7 ज्या बॉटल होत्या तिने तिच्या मैत्रिणीला दिल्या. देअरफॉर या ठिकाणी -7 होणार. X बॉटल जॅम बनवलं त्यापैकी तिने 7 तिच्या मैत्रिणीला दिल्या म्हणून X -7 इक्वल टू तरी सुद्धा तिच्याकडे किती बॉटल शिल्लक राहिल्या 12 बॉटल शिल्लक राहिल्या. म्हणजे या प्रकारे हे इक्वेशन तयार झालं. देअरफॉर बघा आता या ठिकाणी 7 हा नंबर निगेटिव्ह आहे मायनस आहे. देअरफॉर दोन्ही बाजूला आपण तो ऍड करणार. ऍड 7 ऑन बोथ साइड.
दोन्ही बाजूला आपण 7 ऍड करून घेणार. देअरफॉर x - 7 + 7 = 12 + 7. या ठिकाणी -7 + 7 कॅन्सल झाला. देअरफॉर x = 19. म्हणजे तिने किती बॉटल जॅम बनवला तर 19 बॉटल. म्हणून या ठिकाणी या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर शी प्रिपेअर्ड 19 बॉटल जॅम. आता या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल दिले, फर्स्ट जो क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सर मिळाला, ते म्हणजे 19 बॉटल जॅम तिने बनवला होता. पुढचा क्वेश्चन विचारला आहे इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम इन ईच बॉटल. एका बॉटलमध्ये तिने 250 ग्रॅम एवढा जॅम भरला तर त्या टोटल जॅमचं वेट किती ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग या प्रकारे आपण लिहिणार in one bottle 250 gram of jam. Therefore in 19 bottle the weight of jam is equal to. बघा आता जर 1 बॉटलमध्ये तिने 250 ग्रॅम एवढं जॅम भरलं तर 19 बॉटलमध्ये तिने टोटल किती जॅम भरलं त्याचं वेट आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर कशा प्रकारे काढणार. 1 बॉटलचं जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला 19 बॉटलचं शोधून काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. देअरफॉर 250 मल्टिप्लाय बाय 19. आता दोन्ही नंबरचं आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. बघा या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 250 मल्टिप्लाय बाय 19 करायचं आहे. बघा या प्रकारे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. 250 मल्टिप्लाय बाय 19. 9 0 जा 0, 9 5 जा 45, कॅरी 4, 9 2 जा 18, 18 प्लस 4 22 प्लस या ठिकाणी 0, 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2. ऍडिशन करणार. या ठिकाणी आन्सर मिळालं 4750 इक्वल टू 4750 ग्रॅम एवढं टोटल वेट ऑफ जॅम तिने प्रिपेअर केलं. म्हणून या ठिकाणी लिहिणार देअरफॉर शी मेड 4750 ग्रॅम ऑफ जॅम. म्हणजे टोटल तिने 4750 ग्रॅम एवढं जॅम तिने तयार केलं. या ठिकाणी जे 4750 ग्रॅम आहे त्यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो. बघा 4750 ग्रॅम इक्वल टू 4.75 kg म्हणजे 4 किलोग्रॅम 750 ग्रॅम. या प्रकारे सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. अर्चना बॉट सम किलोग्रॅम ऑफ व्हीट. शी रिक्वायर्स 12 kg पर मंथ and she got enough wheat milled for 3 months. After that, she had 14 kg left. How much wheat had Archana bought altogether? बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते प्रथमतः आपण समजून घेणार आहोत. अर्चनाने काही किलोग्रॅम गहू विकत आणले. तिला प्रत्येक महिन्याला 12 kg एवढे व्हीट लागतात, एवढे गहू तिला लागतात. and she got enough wheat milled for 3 months. आणि तिला 3 महिने पुरेल इतकं पीठ तिने दळून ठेवलं. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. तरी सुद्धा तिच्याकडे 14 kg गहू शिल्लक राहिला. तर हाऊ मच व्हीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर. तर अर्चनाने टोटल किती किलोग्रॅम गहू विकत आणला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला अर्चनाने किती गहू विकत घेतला ते आपल्याला माहित नाहीये. या ठिकाणी दिला आहे अर्चना बॉट सम किलोग्रॅम ऑफ व्हीट. परंतु किती किलोग्रॅम गहू विकत घेतला ते आपल्याला माहित नाहीये. म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपण मांडून घेणार आहोत. देअरफॉर अर्चना
अर्चना बॉट x किलोग्रॅम व्हीट. तिने x किलोग्रॅम एवढा व्हीट विकत घेतला, एवढा गहू विकत घेतला. तिला एका महिन्याला किती गहू लागतो तर 12 kg. मग राईट डाऊन करणार. शी रिक्वायर्स 12 kg व्हीट पर मंथ. एका महिन्याला तिला 12 kg एवढा गहू लागतो. शी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर 3 months. म्हणजे तिला 3 महिने दळण पुरेल एवढा गहू तिने दळून ठेवला. देअरफॉर 3 month व्हीट इक्वल टू. जर एका महिन्याला तिला 12 kg गहू लागतो तर 3 महिन्यासाठी लागलेला गहू किती तर 12 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 36 kg. एवढा तिचा 3 महिन्याचा गहू झाला. आता या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. तिच्याकडे तरी सुद्धा 14 kg गहू शिल्लक राहिला. तर आपल्याला या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. बघा, तिने गहू किती विकत आणलेला होता x किलोग्रॅम. त्यापैकी तिने 3 महिन्यासाठीचा गहू किती वापरला 36 kg. म्हणून -36 करणार, कारण जेवढा गहू आणलेला होता त्यापैकी तिने 36 kg एवढं जे गहू आहे त्याचं तिने पीठ दळलेलं होतं. 36 kg जे होते याचं तिने पीठ दळलेलं होतं. म्हणजे इतका गहू तिने वापरला. तरी सुद्धा तिच्याकडे किती शिल्लक राहिला 14 kg. म्हणून इक्वल टू 14. तिने आणलेला गहू होता x kg. त्यापैकी तिने 36 kg वापरला. तरी सुद्धा तिच्याकडे 14 kg शिल्लक राहिला. देअरफॉर x - 36 इक्वल टू 14. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. आता या ठिकाणी -36 आलेले आहे, निगेटिव्ह साइन आलेला आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण 36 ऍड करूया. देअरफॉर ऍड 36 ऑन बोथ साइड. देअरफॉर x - 36 प्लस 36 इक्वल टू 14 प्लस 36. या ठिकाणी -36 प्लस 36 कॅन्सल झाले. x इक्वल टू 50. दोन्ही नंबरची ऍडिशन केली तर मिळाली 50. म्हणजे तिने टोटल किती गहू विकत आणला तर 50 kg. म्हणजे या ठिकाणी या प्रकार लिहिणार. देअरफॉर अर्चना बॉट अर्चना बॉट 50 kg व्हीट ऑल टुगेदर. अर्चनाने टोटल 50 किलोग्रॅम 50 kg एवढा गहू विकत घेतला. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 यामधील क्वेश्चन नंबर 5 कम्प्लिटली सॉल्व्ह केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.